नमस्कार मित्रांनो, नॅक ॲनिमेशन इन्स्टिट्यूटच्या या खास पॉडकास्टमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मी दीपक कुंड, फाउंडर अँड डायरेक्टर, नॅक ॲनिमेशन इन्स्टिट्यूट. आज आपल्यासोबत एक खूप खास गेस्ट आलेले आहे, ज्यांचा प्रवास फिल्म आणि सिरियलमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बघायला भेटतो. त्यांनी अशा खूप लोकांच्या मनावरती त्यांचं स्थान निर्माण केलेलं आहे. भेटूया आज माही वाघ यांना. माझं फिल्म इंडस्ट्रीचा प्रवास हा स्टार्टिंगला मी मॉडेलिंग पासूनच केलाय. मॉडेलिंग तर त्यानंतर हळूहळू माझे कॉन्टॅक्ट वाढत गेले. बरेच मी इव्हेंट्स केले, ब्युटी पेजंट. तो त्यातून विनर झाले. मग मला एक कॉन्फिडंट आला. मला कुठेतरी वाटलं की मला म्हणजे आधी मला ऍक्टिंग फील्डमध्येच जायचं होतं, फिल्म इंडस्ट्रीमध्ये. बट स्टेप बाय स्टेप मी करत गेले आणि मग कॉन्टॅक्ट वाढले, देन ऑडिशन्स. आणि मग त्यामधून मला पहिली सिरियल मी केली नागिन, बालाजीची, एकता कपूरची. सो ती सिरियल केली. त्यानंतर म्हणजे असं म्हणतात ना की इंडस्ट्रीमध्ये बालाजीची जो सिरियल करतो एकता कपूरची, त्याच्यासाठी तो खूप गुड लक असतो. येस. आम्हाला माझ्यासोबत पण थोडं तसं झालं. मग हळूहळू मला कॉन्फिडंट आला. घरून आधी सपोर्ट नव्हता या गोष्टींसाठी. गर्ल्सला घेऊन या इंडस्ट्रीमध्ये सेफ्टी तर नसतेच. लोक Yes. कसे असतात त्या गोष्टींसाठी. बट मी माझं ना, हे मला करिअर नाही करायचं. मी डिसाईड केलं, इट्स जस्ट माय हॉबी. Yes. करिअर मी दुसऱ्या फील्डमध्ये करेन. आणि जेव्हा तुम्हाला हे कळतं ना, इंडस्ट्रीमध्ये ही तुमची हॉबी आहे, तर समोरचा पण तुमचा त्या गोष्टीसाठी यूज नाही करत. बिकॉज आजकाल मुलींना हेच कळत नाही की मुली अशा बघितल्या आहेत मी की तुम्ही एक काम मिळवण्यासाठी तुम्ही ते कामही बघत नाही, ते मिळवण्यासाठी काही करायला तयार होतात. सो तुम्हाला बेसिकली ह्या गोष्टीचं थोडंसं कळलं पाहिजे की तुम्ही कुठलं काम करायचं, कुठलं नाही करायचंय. आय मीन, तुम्ही सगळ्या लोकांवर विश्वास ठेवू नका. इथे फ्रॉड लोक खूप आहेत. ओके. खूप आहेत. आणि मला माझे फ्रेंड्स सगळेच बोलतात की तू मुंबईला का जात नाही, मुंबईमध्ये तू ट्राय करायला पाहिजे. म्हणजे तू आहे, तुझ्यामध्ये टॅलेंट, तर तू करू शकते चांगलं. बट मला नाशिक माझ्यासाठी बेस्ट आहे. मला वाटतं नाशिकचे लोक पण चांगले आहेत. मला नाशिकमध्ये खूप चांगले लोक मिळाले. नाशिकमध्ये सेट पण आहेत बरेच. बट मला असं नाही, मी मुंबईला मी तसं नाही बोलणार, पण तिकडे मला वाटतं खूप फ्रॉड लोक असतात. येस, लवकरच मराठी इंडस्ट्री आपल्या नाशिकला पण जोडते आहे. हो, ऑब्व्हियसली आपल्या नाशिकला तर जोडतेच आहे. बट थोडंसं आपल्याला लोक ओळखायला, नाशिकचे लोक मुंबईच्या लोकांना नाही ओळखू शकत. मला थोडं Yes. वाटतंय ना, ओळखण्यामध्ये थोडंसं आपण करू शकतो. सो थोडंसं एकतर तुम्ही त्या लेवलची तुमची अंडरस्टँडिंग असेल तर तुम्ही जाऊ शकता. बट मला तरी वाटतं की मी नको जायला तिकडे, आणि हॉबी असल्यामुळे मी तिकडे शिफ्ट होत नाही. सो असं मी हळूहळू प्रवास सुरू केला. मला पण चांगले लोक पण भेटले, वाईट लोक पण भेटले. बट आय डिसाइडेड की मला याच्यात इंडस्ट्रीमध्ये मला एक हॉबी म्हणूनच करायचंय. तुमच्याकडे बघून असं वाटतं खूप कमी टाइमामध्ये तुम्ही हा प्रवास चालू केलेला आहे. जे सिरियलमध्ये, फिल्म्समध्ये तुम्ही दिसतात, तर तुमचं असं लहानपणी तुम्हाला वाटलं होतं की तुम्ही एवढा चांगला ऍक्टर बनणार आहात? कुठेतरी मला वाटत होतं मी बनेल. ओके. म्हणजे कारण मी तुमचा खूप प्रवास हट्टी आहे. सुरुवात हा लहानपणापासूनच झाला का? तुम्हाला ऍज अ हां. मॉडेलर, ऍक्टर आणि एक फिल्म मध्ये जायचंय, हो. तर तो तुम्ही पहिल्यापासूनच तुमच्या माइंडमध्ये. ऍक्च्युली एक असं असतं जे आपण मोटिवेशनल ऐकतो की आपण जर सुरुवातीपासून आपल्या माइंडवरती एक गोष्ट हॅमरिंग करत राहिलो की मला या फील्डमध्ये काम करायचंय, सिरियल ऍक्टर्स बनायचंय, फिल्म मध्ये जायचंय, तर हे ऍक्च्युली येस हो कम्प्लिटली होतं. मॅनिफेस्ट करतो आपण ना त्या येस. गोष्टीसाठी. मी लहानपणापासून मला काहीतरी वाटत होतं, फिल्म इंडस्ट्रीशी मी रिलेटेड होते. ते सॉंग्स, डान्स करणं असो किंवा मिरर समोर सारखं, ते मम्मी पण मला बोलायची, काय सारखं सारखी नाचत असते, तुला काय ह्याच्यात जायचंय की काय. कुठेतरी म्हणजे एवढं माहित नव्हतं की मी याच्यापर्यंत पोहोचेल, पण थोडंसं एक फील होतं की नाही मला करायचंय, मी करेल. आणि हट्टी असल्यामुळे थोडंसं मी माझ्या कुठली गोष्ट करायची तर मला करायचीच असते ती, असं. आता तुमच्या जर्नीमध्ये, आता तुमच्या बऱ्याचशा आम्ही तुमच्या इंस्टाग्रामला लाईव्ह वगैरे फोटोज बघत असतो. तुमच्या आता काही सिरियल चालू आहेत, जसं की नागिन आणि त्याचबरोबर माझी नवऱ्याची बायको. त्याच्याबद्दल थोडीशी आम्हाला एक, जे तुम्ही सेट वरती कंटिन्यू मेहनत करता, मग त्याबद्दल थोडं आम्हाला इंट्रोडक्शन द्या. ओके. हा, प्रत्येक सेटचे वेगवेगळे एक्सपिरियन्स आहे. हिंदी सिरियलचे सेट्स आहेत त्यांचे वेगळे आहेत, मराठीचे वेगळे आहेत. प्रत्येकाची एक वेगवेगळी स्टाईल असते ना, डायरेक्टर असो कोणी असो. पण एक मला वाटतं ना, तुम्हाला खूप पेशन्स ठेवायला लागतो. तुम्ही ज्या वेळेस या इंडस्ट्रीमध्ये येतात ना, खूप पेशन्स ठेवायला लागतो. म्हणजे ऍक्टर, ऍज अ ऍक्टर तुम्हाला असं नाही की तुम्ही महिन्याचे 30 दिवस तुम्हाला काम मिळेल. एकतर तुम्हाला असंही होऊ शकतो, तुम्ही 15-20 दिवस तुम्ही कंटिन्यू तुम्हाला काम मिळेल, अदरवाईज तुम्हाला 2-2 महिने कामही मिळणार नाही. ओके. सो त्यामुळे तुम्ही थोडं पेशन्स ठेवा. तुमचं साईड बिझनेस तुम्ही चालू ठेवा. मला वाटतं त्याच्यावर तुम्ही डिपेंड नका राहू. ओके.
आता आम्ही बऱ्याच वेळा बघतो तुमच्या ज्या सिरियल्स आहेत, तुमच्या ते शूट्स वगैरे आहेत, हम्म. ते कंटिन्यू तुमच्या मुवमेंट आणि ती रिफ्रेशमेंट ती कशी भेटते तुम्हाला? हे एक तुम्ही ऍक्टिव्ह म्हणजे म्हणतात ना, ही माझी आवड आहे. मला मी आपण म्हणतो ना, जे काम आपल्याला आवडतं ते आपण मनापासून करतो. बोन कलाकार बोलतात, तुमच्यात ते बोन आहे की मला आय एन्जॉय माय वर्क. म्हणजे बोलताना की वर्क करता करता एन्जॉय करतो तो. सो ऑब्विसली. आणि ठीक आहे, मी सेटवर मी म्हणजे सगळे ओळखीचे असतात, सो एन्जॉय करते, काम पण करते. बट एक आहे की मी कामाच्या वेळेस मी माझा फोन नाही युज करत कामामध्ये. कामाला घेऊन पण मी खूप सिरियस असते. तो त्यावेळेस काम तर काम म्हणजे काम परफेक्ट आलं पाहिजे. आमच्या स्टुडंटसाठी पण हा बेस्ट मेसेज असेल की वर्क करताना काम करताना मोबाईल हा दूर पाहिजे, तेव्हा आपलं जे माइंड सेट तो क्लिअर असतो. त्याचबरोबर आता जी आपली कलर्स वरती जी आपली नागिन फिल्म चालू आहे त्याबद्दल तुम्ही थोडं आम्हाला एक सांगा ना, की तुम्हाला ती सिरियलचं काम कसं भेटलं आणि त्याची जर्नी कशी आहे तुमची? मी पुण्यात होते त्यावेळेस आणि फर्स्ट होतं माझ्यासाठी, ते फर्स्ट एक्सपिरियन्स होता. तर तिकडे मी ऑडिशनच दिलेलं आणि त्यातून माझं सिलेक्शन झालं. इव्हन मला माहितही नव्हतं, ऍक्च्युअली मी छोटासा रोल केला त्यामध्ये, बट त्यामुळे मला खूप फेम मिळाला. तर मला पण वाटलं नव्हतं की एवढं म्हणजे त्यामुळे. जो तुम्ही आता वर्क करताय फिल्म आणि सिरियल, तर ह्या दोन्हीमध्ये काय असं म्हणजे चेंजेस असतात जास्त? बघा, सिरियलचं जे शूट असतं ना, त्यातले जे अँगल्स असतात ते अँगल्स पण जास्त घेतात आणि तो सीन त्याचा खूप वाढवतात. ते सिरियल आपण बघतो ना की ड्रामाच असतो तो. मूवीच असं नाही एवढं, तर ते वाढवत नाही. सो त्यामध्ये खूप डिफरंट आहे. तर आता सिरियल मूवीज याच्यामध्ये तुम्ही काही असा सीन आहे तुमचा आणि तो खूप एडिट केलेला असं काही आठवतं जे ग्रीन पडद्यावरती असेल? क्रोमा सीन. येस, क्रोमा सीन. क्रोमा सीन तर नागिन मध्येच मोस्टली युज होतात ना तिथे पूर्ण, म्हणजे त्यावरती ते तुमचं जे कॅरेक्टर आहे त्याच्या बॅकग्राऊंडला पूर्ण. ऍक्च्युअली आमच्या मुलांसाठी विचारला तुम्ही क्वेश्चन, आमच्याकडे पूर्णपणे तेच एडिटिंग शिकवलं. ओके. मला वाटतं मी जयशंकर सिरियल पण केली, योगी योगेश्वर जयशंकर. त्यामध्ये VFX जास्त युज झाले. जयशंकर, हो येस, मी ते बघितलेले त्याच्यातले. आता एक लास्टचा क्वेश्चन, आमच्या स्टुडंटसाठी तुम्ही काय मेसेज देणार? आजचा जो आमचा स्टुडंटचा परफॉर्मन्स होता, त्यांची एक मल्टी टॅलेंट्स होता, म्हणजे ऍक्च्युली ते पूर्ण अॅनिमेशन इंडस्ट्रीच्या रिगार्डिंग आहे, पण त्यांनी खूप चांगला परफॉर्मन्स केला. मस्त केलं. सगळ्यांमध्ये काही ना काही टॅलेंट बघायला मिळाला मला. इव्हन लास्टला जे स्टुडंटने परफॉर्म केला ना, म्हणजे मला वाटलं यार हे खरंच हे लोक ना इंडस्ट्रीमध्ये जाऊ शकतात. ते लाजत होते थोडंसं, मला वाटतं थोडं तेच लाजणं वगैरे सोडायला पाहिजे. थोडं कॉन्फिडंट आला ना की नाही मी करू शकतो, कॉन्फिडंट आला ना की काही करू शकतो तुम्ही बिनधास्त. आणि इंडस्ट्रीमध्ये मी म्हणेल तुम्ही ना स्पष्ट नकार द्यायला तुम्हाला शिकता आलं पाहिजे. कुठली गोष्ट म्हणजे मला ते माझ्यासोबत पण बऱ्याच वेळा झालंय की असे खूप सारे प्रोजेक्ट जे मला करायचे नव्हते पण मी केले आणि नंतर मला खूप रिग्रेट झालं. बट त्यातून मी शिकले स्पष्ट नकार द्यायलाच पाहिजे आणि मी देते. ठीक आहे थोडंसं, कारण त्यामुळे लोक तुमचा यूज करून घेतील. तुम्ही जर नाही ते शिकला ना, ते तुमच्यामध्ये खूप खूप म्हणजे हे जरुरी आहे. आणि पेशन्स, मी म्हटलं पेशन्स ठेवायला पाहिजे. या दोन गोष्टी खूप गरजेच्या आहेत. खूप छान वाटलं आज तुम्ही तुमचा एक मूल्यवान वेळ दिला आम्हाला नॅक ॲनिमेशन इन्स्टिट्यूटला, आणि आमच्या स्टुडंटसाठी तो खूप छान मेसेज होता की सांगितलं गेलं की मॅडमांनी तुमच्यामध्ये टॅलेंट आहे पण तुम्ही ते बाहेर काढत नाही, तुम्ही त्याला परफॉर्मन्स करत नाही. नक्कीच तुम्ही पण अजून त्यावरती वर्क करा. मॅडमांचा आपण संदेश लवकरच पॉडकास्ट करू. थँक्यू. थँक्यू.